याचा रीतसर उद्घाटन झाला आणि रीतसर उद्घाटन झालं म्हणून हे आपणास सूचित करण्यासोबत सोबतच अतिशय मोलाचं मार्मिक असं मार्गदर्शन करण्यासाठी मी आजच्या या सांस्कृतिक सोहळा फिनिक्स 2025 चे उद्घाटक सन्माननीय उन्मेष भाऊ गेडाम साहेब अध्यक्ष कल्याण शिक्षण संस्था नागपूर यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं रीतसर उद्घाटन झालं तसेच विद्यार्थ्यांना 2 शब्द मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि मंचावर उपस्थित या कार्यक्रमामध्ये दिला त्याप्रमाणे आमचे नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात अशा आमचे माजी मुख्याध्यापक हेडोकर सर कार्यकारी आचार्य महाविद्यालय सर उपमुख्याध्यापक मी नेहमी आयोजनाला म्हणतो की माझे कर्तव्य आहे की मी सामान्य मला उभी केली आणि युनिट उभे केले हे सामान्य माझं काम माझा सत्कार करत जाऊ नका मला काय खाली ओळख सहन होत नाही पण आयोजक ऐकत नाही आयोजक सत्कार करतात आज सगळ्यात पहिले म्हणजे शाळा 80 मध्ये चालू झाली त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात रंगमंच सजवला त्याबद्दल मी आयोजकांचे तुझे आभार मानतो. सगळ्यात पहिले 8-10 वर्षापूर्वी गोविंद महाविद्यालय आणि महात्मा फुले विद्यालय यांचं संयुक्त स्नेह संमेलन होत असत पण काही दिवसानंतर ते बंद झालं. मागच्या वेळेस गोविंद महाविद्यालयाचे स्नेह संमेलन झालं 20-25 विद्यार्थी बसले होते आम्हाला चांगलं वाटलं नाही आणि विद्यार्थ्यांना कॉलेजच्या विद्यार्थ्यांना होता असं म्हणजे उपलब्ध होत नव्हता. त्यांनी फक्त 10-20 लोकांसमोर आपली कलाकृती दाखवणार त्यांनी तेवढ्या उत्सुकतेने ते काम करत नव्हते. त्याच्यामुळे मी म्हटलं यावेळेस की संयुक्तरित्या तुम्ही घ्या म्हणजे विद्यार्थ्यांना पुन्हा रंगमंच आपल्याला तयार मिळेल. तर या दृष्टीने यावेळेस संयुक्त आपण स्नेह संमेलन केलेलं आहे आणि या स्नेह संमेलनाच्या माध्यमातून आपण म्हटलं की जसं कोणाने सरांनी आता म्हटलं आपल्याला
की माझी केंद्र शाळेमध्ये त्यांनी जो आराखडा आपल्याला सांगितला, तर या स्नेहसंमेलनाचं शीर्षकच आहे फिनेक्स. ते मॅडमने सुचवलं. फिनेक्स हा जो पक्षी आहे हा कमीत कमी असं म्हणतात 5 ते 6 वर्ष जगतो आणि त्यानंतर त्याला जेव्हा मरण येते तेव्हा सुगंधी लाकडाचा तो घरट बनवतो आणि स्वतःला जाळून घेतो. त्याच्या राखेतून फिनेक्स पक्षी तयार होतो, पुनर्जन्म तयार होतो. त्याचप्रमाणे आपली शाळेची उंच भराची प्रगती झालेली मदत होती. मागच्या वेळेस आपण माझी तुमच्या शाळेमध्ये आपण भाग घेतला, त्याच्यामध्ये आपला 3रा नंबर आला. अजून शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी सर्वच मेहनत घेतली, आम्हाला बरं वाटलं नाही. मग दुसरी टर्म आली, मग दुसऱ्या टर्मला असं वाटलं की चला यावेळी तरी आपण पहिला क्रमांक करू. त्यावेळी शिक्षकांनी खूप मेहनत घेतली, दिवसभर झाले, दिवसभर रात्रभर मेहनत घेतली, विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली, पण त्यावेळी दुसरा नंबर आला. तर बरं वाटलं नाही मला. असं वाटलं एवढे शिक्षक मेहनत घेतात, त्यामुळे कोर्टापर्यंत आपण जाऊ, पण गेलो नाही. रूल्स कसे होते, पण याच्यामध्ये एका रात्री मला फोन आला, तर आपण मेहनत घेतली होती, आपण एक काम करू. आता आपण एवढी सगळी शाळेची तयारी झालेली आहे, आपण आयएस साठी प्रयत्न करतो. एक आयएस सर्टिफिकेट मिळू शकते आपल्याला. तुम्ही म्हटलं ठीक आहे. तर मी म्हटलं एक काम करू आपण, हे शाळेत काम नाही करू, मी नाव नंतर घोषित करतो. म्हणजे काम करा, तुम्ही हे घरून काम करा. शाळा सुटली की रात्री काम करा. ज्यांना तुम्हाला फोन करायचे आहे, तिथे तिथे आपल्याला माहिती अपलोड करायची आहे, तिथे तिथे शाळेचे फोटो अपलोड करायचे आहे, पुस्तकांचे फोटो अपलोड करायचे आहे. विद्यार्थ्यांनी काय काम केलं हे आपल्याला पूर्ण जाणून घ्यायचं आहे, त्यांना आपल्याला दर्शवायचं आहे. त्यासाठी फक्त तुम्ही एक काम करा, तुम्ही म्हणजे ही माहिती भरा. अतोनात प्रयत्न केले आणि माहिती भरली आणि त्याचा रिझल्ट असा आला नाही सुंदर शाळा, पण 10 दिवसानंतर असा रिझल्ट आला. 21 सप्टेंबर 2024 ला आपल्याला आयएसओ सर्टिफिकेट मिळालं. मी आज जाहीररित्या घोषित करतो आणि त्याचं योगदान, त्याचे सर्वस्वी पूर्ण योगदान हे म्हणजे आपले उपमुख्याध्यापक पुराणे सर आहे, त्यांच्यासाठी योगदान आहे. तर हे त्यावेळेस आम्ही याच्यासाठी सांगितलं नाही किंवा घोषित केलं नाही. मी म्हटलं घोषित केलं तर रंगमंच मिळत नव्हतं एवढा मोठा. तर रंगमंच जेव्हा मिळेल त्यावेळेस आपण घोषित करू आणि 1 तारखेला समाप्ती दिवशी ते सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला देऊ. तर ती एक इच्छा होती की आयएसओ मिळावं, आपल्या शाळेला आयएसओ मिळालं. त्याच्या शिक्षकांना म्हणा, विद्यार्थ्यांना म्हणा, सगळ्यांना आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे या दृष्टीने. त्याचप्रमाणे ही जी शाळा आपण बनवली, आता हे 3 दिवसाचा कार्यक्रम हा विद्यार्थ्यांसाठी असतो. माझं नेहमी एक इच्छा असते की विद्यार्थ्यांना जेवढा वेळ मिळाला तेवढा वेळ द्यावा आणि आम्ही आठवता लवकर आमचा कार्यक्रम करावा. तर शाळा एवढी चांगली केलेली आहे, त्याच्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी खराब होऊ नये, कुठल्या गोष्टीला गोंधळ होऊ नये. 2 दिवसामध्ये तुम्ही शांततेने कार्यक्रम पार पाडा, कुठेही काही गोंधळ होता कामा नये.
निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले श्री गोविंद प्रभू तलवाणी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आदरणीय श्री रॉय सर यांना विनंती करतो की त्यांनी अगदी थोडक्यात आपलं मार्गदर्शन करावे. कल्याण शिक्षण संस्था की प्रेरणास्थान बलवलवासी पंडित डॉक्टर तुली केदार साहेब, अतिथी महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक माननीय श्री सेलवत सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की तिकडे बाहेर जायचं नाही, घरी या. जे विद्यार्थी तिकडे बाहेर आहेत त्यांना आतमध्ये घ्या. ते बाहेर कोणा विद्यार्थी घेऊन आले महिला सर आता सदस्य आत्मा फुले त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. सर्वात प्रथम तरुण या छोट्याशा गावाची शिक्षण ओळख त्यांनी करून दिली ते आदरणीय डॉक्टर श्री गेडाम साहेब यांच्या प्रतिनिधीला सर्वप्रथम अभिवादन करतो. या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ मालविका गेडाम मॅडम, सरचिटणीस कल्याण शिक्षण संस्था नागपूर, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक उर्मिला गेडाम साहेब, अध्यक्ष कल्याण शिक्षण संस्था नागपूर, त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक श्री डी.ए. गुरुदे सर, माझे मित्र डॉक्टर राय सर, कार्यकारी प्राचार्य म्हणजे आपण तेव्हा सांगावं आहे, कारण तुमची नजर आहे की आमच्या गुन्ह्याकडे नसून ती तुमच्या कार्यक्रमाकडे आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. सर्वांना नवीन वर्ष सुख समाधानाचा शांतीचा आणि सर्वांना जावो अशी प्रार्थना करतो आणि माझे बंद करतो. जय भारत. आणि यानंतर अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे की ज्या नावाबद्दल एक नाव लिहिलं एक संकल्पना आहे. That is not actually name, that is actually the concept. Phoenix, the imaginary bird. Phoenix, the fantasy bird. The bird of expectations, the bird of imagination. काय आणि काय नाही. अनेक बाबी, अनेक गोष्टी की त्यांच्या कल्पनेतून त्यांच्या डोक्यातून ही कल्पना आली असं म्हणण्यापेक्षा ही जी एक संकल्पना आहे ती संकल्पना आली. परंतु विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की ते काल्पनिक असलं तरी ते नवीन ऊर्जा देणारं आशावादी आहे. आणि आम्ही मात्र हे जे आहोत ते काल्पनिकतेच नाही आहोत, तर आम्ही वास्तविकतेच आहोत. म्हणजे आमचं फिनिक्स हे नॉट ऍक्च्युअली इमेजिनरी, बट दॅट इज बेस्ड ऑन रिअलिस्टिक द फॅक्ट. हे वास्तविकता. आणि म्हणून ही जी संकल्पना ज्यांच्या डोक्यातून आली त्या म्हणजेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व कल्याण शिक्षण संस्थेच्या आदरणीय सरचिटणीस सो मालतीबाई गेडाम मॅडम, मी यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं अध्यक्षीय भाषण करावं. मॅडम. फिनिश करू आम्ही की फिनिक्स करू? चला थांबू की पुढे चालू? पुढे चालायचं. ठीक आहे. पहिल्यांदा थोर समाज सुधारक, क्रांतीसूर्य, थोर विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले, तसेच दीन दलित आणि अस्पृश्य समाजासाठी राऊळबा असं संबोधन त्यांच्या मागे लागलेलं आहे ते श्री गोविंद प्रभू. तसेच कल्याण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, फिनिक्स प्रमाणे त्यांनी झेप घेतली संघर्षातून असे आमचे सासरे डॉक्टर तुमी गेडाम साहेब यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. कल्याण शिक्षण संस्थेच्या अंतर्गत
महात्मा फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय तसेच श्री गोविंद प्रभू कला व वाणिज्य महाविद्यालय या दोन्हीचा हा संयुक्तिक कार्यक्रम नवीन वर्षाचं स्वागत घेऊन आलेला आहे फिनिक्स. आणि या फिनिक्स कार्यक्रमाचं आत्ताच ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं असे आमच्या कल्याण शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय उन्मेषजी गेडाम साहेब, प्रमुख अतिथी म्हणून माझे गुरु आदरणीय सेलेकर सर, माजी मुख्याध्यापक महात्मा फुले विद्यालय, आदरणीय बुलबुले सर उपस्थित आहेत, आदरणीय कोराणे सर, आदरणीय कोळपरे सर, श्री गोविंद प्रभू कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर अरुणा राय सर, आमच्या गोविंद प्रभूंचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, त्या महात्मा फुलेचे सर्व माजी शिक्षक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आमचे आदरणीय गुरुमुले सर आहेत, आदरणीय वदनकर सर आहेत, इतर सर्व शिक्षक, माझी मोठी बहीण शालिनीताई गेडाम, आमच्या कोपाडे मॅडम, इतर सर्व शिक्षक शिक्षिका आणि आमचे नॉन टीचिंग स्टाफ ज्यांच्यासाठी हा एवढा मोठा सोहळा आम्ही या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, असे आमचे लाडके विद्यार्थी विद्यार्थिनी आमंत्रित बंधू आणि भगिनी. काय सांगू मी मला फिनिक्स बद्दल. अध्यक्ष साहेबांनी फिनिक्सची व्याख्या या ठिकाणी तुम्हाला सांगितली आहे. फिनिक्स हा एक पक्षी ज्याला सूर्याचं प्रतीक मानतात, असा तेज तळपळणार, तसाच तो जळतो, पुन्हा मरतो, राखेतून पुन्हा जिवंत होतो, असा हा फिनिक्स पक्षी. जो माणूस संघर्ष अपयश याच्यातून पुन्हा पुन्हा उठतो तो म्हणजे फिनिक्स. मैं सफलता में यकीन नहीं रखती. जो इंसान प्रक्रिया का आनंद उठाता है असफलता उससे छू नहीं सकती. एना फ्रँकचं नाव ऐकलंय का तुम्ही? एना फ्रँक जिचं जगप्रसिद्ध पुस्तक अवेलेबल आहे, प्रसिद्ध आहे पुस्तक जगामध्ये, ती एना फ्रँक, द डायरी ऑफ यंग गर्ल, एना फ्रँकचं पुस्तक आहे. कोण होती एना फ्रँक? एक 14 वर्षाची मुलगी. ज्यावेळेस जर्मनीमध्ये नाझी पक्षाचं सरकार होतं, हिटलर बादशाह, आणि त्यांनी ज्यू लोकांची कत्तल केली. हजारो ज्यू लोकांना त्यांनी कत्तल करून मारलं. लाखो ज्यू लोकांना त्यांनी चेंबरमध्ये डांबून ठेवलं. वर्षोनिवर्ष तिथेच ते मेले. त्यातच अडकली ही एना फ्रँक. पण ती हारली नाही. अतिशय आनंदी हसतमुख अशी 14 वर्षाची मुलगी. तिच्या 14व्या वर्षी वडिलांनी तिला एक डायरी गिफ्ट दिली, आणि ती डायरी ज्यावेळेस जर्मनीमध्ये इतका गोंधळ निर्माण झाला होता त्यावेळेस तिच्या आई वडिलांचा हात सुटला. ते दुसऱ्या चेंबरमध्ये डांबले गेले. ही लोकांच्या सोबत दुसऱ्या चेंबरमध्ये डांबली गेली. मग काय केलं असेल ती हारली नाही. तिच्यासोबत डायरी होती. तिने लिखाण केलं, लिहित राहील सतत. तिथे काय काय होत होतं, कोणाकोणाची हत्या झाली, तिच्यासोबत कशा प्रकारचा व्यवहार झाला, हे सगळं द डायरी ऑफ यंग गर्ल मध्ये तिने लिहून काढलं. का? कारण काय? कारण तिच्यामध्ये कल्पकता होती, तिच्यामध्ये ती कला होती, आणि कलेमुळे माणूस हा वरच्या स्तराला जातो. तुम्ही मोठमोठे उदाहरण बघा. जे लोक आज मोठे झाले आहेत त्यांच्या मागे कल्पकता आहे. आपल्या भारत ज्यावेळेस स्वातंत्र्यात होता त्यावेळेस मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळक होते. नगरच्या तुरुंगामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू होते. एरवाडा जेलमध्ये महात्मा गांधी होते. परंतु त्यांच्या हातातला बेड्या सुद्धा
त्यांच्या मनाचं स्वातंत्र्य अडवू शकल्या नाही आणि त्याही परिस्थितीत या तिन्ही लोकांनी एकापेक्षा एक जास्त सरस अशी पुस्तकं लिहिली का? ती कल्पकता त्यांना थांबूच देत नाही. त्यांच्यामध्ये जी कल्पकता असते ती कुठेतरी लिहून काढण्याची. आपण रतन टाटाचं नाव ऐकलं असतं. कोण होते रतन टाटा? रतन टाटा ताटातल्या आपल्या मिठापासून, पायातल्या बुटापासून, आपल्या शृंगारापासून, कपड्यापासून, लत्त्यापासून ते गाडीत बसण्यापासून व्हरायटी. त्यांच्या गाड्यांमध्ये इतकी व्हरायटी की आता टाटाचं चलन आलं आहे. हे रतन टाटा ज्यावेळेस मरण पावले, आपले कोणीच नव्हते, आपण पाहिलेही नाही त्यांना, पण तरी रतन टाटा ज्यावेळेस गेले त्यावेळेस मला आतमधून एक हुंदका आला, सगळ्यांना धक्का बसला. रतन टाटा गेले, काय झालं असं? कारण त्यांच्यामध्ये ती कल्पकता होती, ती धडाडी होती. ते म्हणतात की सुरुवातीला मी ध्येय ठरवतो आणि त्यानंतर त्या ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी मी प्रयत्न करतो. हीच कल्पकता त्यांनी आपल्या उद्योगामध्ये वापरली आणि आज त्यांचा उद्योग हा भरभराटीला गेलेला आहे. तुमचं लक्ष नाही, ऐकत असाल तर बोलते, नाही तर थांबते. कारण पुढचं इतकं महत्वाचं आहे. तुम्हाला वाटत असेल की खरंच ऐकावं, तरच मी सांगते. प्रसंग माझ्या बाबतीतचा आहे, अतिशय हळवा प्रसंग आहे. 2009 मध्ये मला डेंग्यू झाला होता. डेंग्यू हा शब्द आम्हा सगळ्यांना पहिल्यांदा कळला. डेंग्यू मध्ये प्लेटलेट्स कमी होतात. साधारणतः माणसाच्या शरीरात रक्तामध्ये 1.5 लाख ते 4 लाखापर्यंत प्लेटलेट्स असतात. प्लेटलेट्स हा शब्द आम्हाला त्यावेळेस कळला की काय असते प्लेटलेट्स. माझे फक्त 7,000 होते. ज्यावेळेस मला ऍडमिट केलं, डॉक्टरनी उन्मेष साहेबांना केबिन मध्ये बोलावलं आणि त्यांना सांगितलं की साहेब, आता सगळं संपलं आहे, 4 दिवस तुमच्या हातात आहे, वाटते ते प्रयत्न करता असेल तर आपण ते करू. साहेब वॉशरूम मध्ये गेले, खूप रडले. त्याच्यानंतर तोंड वगैरे धुवून आले आणि त्याने ठरवलं मग की नाही, आता प्रयत्न करायचे, जे होईल ते होईल. त्यावेळेस सेव्ह लाईफ नावाचं एक इंजेक्शन आहे. सेव्ह लाईफ, शेवट म्हणजे जगणं, जीवन वाचवा, अशा प्रकारचं ते इंजेक्शन नागपूरला अवेलेबल नव्हतं. अमेरिकेवरून मेडिसिन वाल्यांनी आणून दिलं. 25,000चं एक इंजेक्शन, दिवसाला 4, असे 4 दिवस लावायचे. प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी मला आयसीयू मध्ये टाकलं, इंजेक्शन लावले. दुसऱ्या दिवशी तो जो लॅबवाला रिपोर्ट घेऊन येतो ना, तर त्याच्या रिपोर्टवर आपली पुडी अशी पडायची की जसा एखादा मासाचा तुकडा आपण टाकतो आणि कावळा जसा त्याच्यावर झेप घेतो आणि तो तुकडा उचलून घेऊन जातो, किंवा एखादा कुत्रा त्या तुकड्यावर जसा झेपावतो, एखादा चातक पक्षी जसा पावसाच्या एका थेंबाची वाट पाहतो, अगदी त्याच प्रकारे त्या रिपोर्टची नातेवाईक वाट पाहत असतात. उन्मेष साहेब वाट पाहत होते. पहिल्या दिवशी काहीच परिणाम झाला नाही. मी थोडी तरी आतमधून खचत होती. नसेच गोष्टी करायच्या, इतकी सुंदर आहे, उद्या परवा मरणार आहे. मला समजत नाही ह्या बाया काय म्हणतात. दुसऱ्या दिवशी 25,000 प्लेटलेट वाढले. तिसऱ्या दिवशी 7,000 पुन्हा कमी झाले. चौथा दिवस उजाडला. मी मात्र निराश झाले. रिपोर्टवाला रिपोर्ट घेऊन आला, मी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. मी देवाचा दावाही थांबवला. आता वाटलं सगळं संपलं.
रिपोर्टवाला रिपोर्ट घेऊन आला, साहेबांनी रिपोर्ट पाहिली, माझे प्लेटलेट 1,00,000 झाले होते आणि डॉक्टरांनी ते पाहिलं आणि त्याच वेळेस मला सुट्टी दिली, मी घरी आली. एक गोष्ट सांगते मित्रहो, आपल्या मागे प्रयत्नांच्या मागे कोणी ना कोणी देवदूत उभा असतो. आपल्याला असं वाटते की आपल्या मागे कोणी नाही, पण तो एक परमेश्वर असतो, तो काहीच करू शकत नाही, पण तो मानवाच्या रूपामध्ये एक देवदूत आपल्या मागे पाठवतो आणि तो देवदूत ह्या सगळ्या क्रिया करत असतो. आपलंही तसंच आहे. आणि हे जे 4 दिवसाचे जे अनुभव मला मिळाला आयुष्यातला, हा अनुभव म्हणजे ज्ञान. आणि हे ज्ञान मला आयुष्यामध्ये मी तेव्हाच ठरवलं की आता इथून पुढे आपलं आयुष्य पलटलं. हे माझं संपूर्ण आयुष्य आता मी आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या शाळेसाठी खर्च करेन. कारण गांधींचं असं म्हणणं आहे की प्रत्येक समाज आपल्याला योगदान मागतो आणि ते योगदान देताना सुद्धा देणाऱ्याने तितक्याच आनंदाने दिलं पाहिजे. म्हणूनच सांगते मित्र, आमच्या 10वीच्या विद्यार्थिनी मागे आता गोविंदपूरच्या रंगामध्ये त्यांच्या सोबत असा एक प्रसंग घडला. त्याही तेवढ्याच हिमतीने उभ्या राहिल्या, मुख्याध्यापकाकडे आल्या, आमच्याकडे आल्या. कारण मला माहीत आहे की आमच्या इथला प्रत्येक शिक्षक त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहतो. म्हणूनच म्हणते मित्र, विद्यार्थी मित्र हो, की तुम्हाला जर काही घ्यायचं असेल या नवीन वर्षामध्ये तर अॅना फ्रँक सारखा आनंद घ्या. महात्मा गांधी, नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लेखणी घ्या. डॉक्टर गेराम साहेबांचा संघर्ष घ्या आणि राखेतनं पुन्हा 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 जन्म घ्या. तेच तुम्ही उद्याचे पिढी. आज आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार मानते. जय हिंद, जय भारत. कल्पकता काय असली पाहिजे, ज्ञान अनुभवातून कसं घ्यायचं आहे. इमोशन्स माणसाच्या जीवनामध्ये कसे येतात, त्या इमोशन्स मधून आपल्याला सावरण्यासाठी सहकार्य करणारे कोण असतात. आपण जे ऐकतो, जे आपण करतो ते ज्ञानासाठी, ज्या ज्ञानातून आपल्याला प्रचार सगळं करायचं आहे आणि आपलं आयुष्य सुद्धा यशाकडे घ्यायचं. अतिशय सुंदर, मार्मिक, अतिशय मौल्यवान अध्यक्षीय भाषण मॅडमने केलं आणि म्हणून मी म्हणतो की नेहमीच आम्हाला त्यांच्या राष्ट्रातून कुठेतरी प्रेरणा मिळत असते. आज सुद्धा परत आम्हाला एक अनुभवाचा त्यांच्या बोलण्यातून साठा आम्हाला सुद्धा आमच्याकडे ठेवता येईल. धन्यवाद मॅडम. निमंत्रित करतो की कृपया रामतेज सर यांनी आभार प्रदर्शन करावं. आणि ज्या संजीवनीचा परिश्रमांश व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सरकारी उपस्थित सहभागी जीवनाला असे कल्याण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैवल्यवाची पंडित डॉक्टर सुनील गेराम यांच्या प्रतिमेला अभिवादन. महात्मा फुले विद्यालय तथा गणित महाविद्यालय गोविंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा 3 दिवसीय नववर्ष स्वागत सोहळा 2021 या 3 दिवसीय सोहळ्याचं उद्घाटन आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक श्री उर्मिली गेराम साहेब, अध्यक्ष कल्याण शिक्षण संस्था नागपूर यांच्या हस्ते पार पडलं आणि या उद्घाटनीय सोहळ्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. या सांस्कृतिक सोहळ्याचं उद्घाटन झाल्याचं घोषित करून
हा संपूर्ण 3 दिवसीय सोहळा साकार करण्यामध्ये ज्या ज्या सर्व कर्मचारी वृंद आणि विद्यार्थ्यांचा सहभाग लागला या सर्वांच्या परिश्रमाला अधोरेखित करत आपल्या सर्वांना या स्पर्धेमध्ये चांगला सुरक्षितता सहभाग आपल्या सर्वांनी घ्यावा असे आग्रह करतो. सन्माननीय श्री उल्मेश गिराम साहेबांनी आपल्या सर्वांना केलं. महाराष्ट्र विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय श्री गोविंद महाविद्यालय तथा आयोजकांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो.